डॉक्टर मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले. या निमित्त त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली. डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबातील ग्राह येथील शीख कुटुंबातील गुरुमुख सिंग आणि अमृत कौर यांच्या पोटी झाला. मनमोहन सिंग अगदी तरुण असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या आईने म्हणजे आजीने त्यांचे पालन पोषण केले. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतातील पंजाबात अमृतसर येथे स्थायिक झाले. पंजाबामध्ये 1948 मध्ये त्यांनी उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे. शाळेमध्ये असताना त्यांनी आपला पहिला क्रमांक कधीही सोडला नाही. उलट इतरांपेक्षा खूपच सरस कामगिरी करत त्यांनी विद्यापीठामध्येही आपला पहिला क्रमांक कायम ठेवला. 1952 आणि 1954 मध्ये ते अर्थशास्त्रातील BA आणि MA या पदव्या घेऊन उत्तीर्ण झाले. 1957 मध्ये त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पदवी आणि 1962 मध्ये ऑक्सफर्डमधील डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. पंजाब विद्यापीठ आणि प्रथित यश दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना डॉक्टर सिंग यांची शैक्षणिक ओळख अधिक समृद्ध झाली. या काळात युनायटेड नेशनच्या CTAD सचिवालयात त्यांनी काही काळ काम पाहिले होते. त्यातूनच त्यांची 1987 आणि 1990 या काळात जिनिव्हा येथील साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. डॉक्टर सिंग यांनी 1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली. तेथूनच त्यांचा सरकारी व्यवस्थेत प्रवेश झाला. 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अनेक पदे भूषवली. त्यामध्ये अर्थ मंत्रालयाचे सचिवपद, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद, पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार पद, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद आदी पदांचा समावेश होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील भारताच्या अर्थकारणाला किंवा आर्थिक धोरणाला कलाटणी देणारा वर्ष किंवा कलाटणी देणारा कालावधी म्हणजे 1991 ते 1996. या 5 वर्षांच्या काळात डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री होते. भारताच्या आर्थिक सुधारणा अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यामध्ये डॉक्टर सिंह यांची भूमिका जगभरात नावाजली आहे. हा काळ डॉक्टर सिंग यांच्या नावाशी घट्ट जोडला आहे. पुढे 2004च्या लोकसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे 14वे पंतप्रधान झाले. त्यानंतर 2009च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरही पुन्हा ते भारताचे पंतप्रधान राहिले. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात अनेक दूरगामी निर्णय घेतले गेलेले आहेत. त्या निर्णयांनी भारतातला मूलभूत किंवा आमूलाग्र बदलण्यामध्येही त्या निर्णयांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. असाच एक निर्णय म्हणजे मुलांना शिक्षणाचा हक्क. मुलांना मुक्त आणि सक्तीचे शिक्षण देणारा कायदा 4 ऑगस्ट 2009 मध्ये त्यांच्याच कारकिर्दीत संमत करण्यात आला. 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद त्या कायद्यात करण्यात आली. त्याला राज्यघटनेचा कलम 21चे कवच लाभले. हा कायदा 1 एप्रिल 2010 रोजी अंमलात आणला. मुलांना शिक्षण हक्क देणारा भारत हा जगातील 135व्या क्रमांकाचा देश ठरला. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळाला जशी सुवर्ण झळाळी आहे तसेच त्यांच्याच काळामध्ये अनेक घोटाळे गाजले. इंडिया अगेन्स्ट करप्शन ही चळवळ त्यांच्या कारकिर्दीतील अनेक घोटाळ्यांच्या विरोधात उभी राहिली. यामुळे 2014ला देशामध्ये सत्तांतर झालं. त्यांच्या सरकारवरती आरोप झाले. त्यांच्या पक्षावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र
या आरोप करणाऱ्यांनी किंवा त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांनी कधीही डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय व्यक्त केला नाही किंवा त्यांना संशयाच्या कटघऱ्यातही उभं केलं नाही. आपल्या या कारकिर्दीबाबत मनमोहन सिंग यांनी एकदा म्हटले होते की माझ्यावर कितीही आरोप झाले, माझ्या सरकारवर आरोप झाले, पण इतिहास माझ्याकडे दयाळूपणाने बघेल. आज डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीविषयी किंवा त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या योगदानाविषयी विरोधक आणि त्यांच्या पक्षाचे लोक, त्यांचे समर्थक अगदी भरभरून बोलत आहे. परंतु या सर्व बोलणाऱ्यांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग हे निस्पृह, निष्कलंक आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व होते.